तुमचं स्वागत करतोय माझ्या फूड जर्नीमध्ये। तर माझा प्रयत्न असा की मालवणी आणि कोकणी जे पारंपरिक पदार्थ असतात तर ते सगळ्यांपर्यंत पोहोचवचे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आज आपल्याक बनवची मालवणी पद्धतीची गावठी भेंड्याची आमटी। कधी मासे महाग असले, कधी माशाच्या वाराक खयचो सण बिन इलो, नाहीतर मग पावसात जेव्हा मासे मिळताना मारामार होता तेव्हा भेंड्याची आमटी जो एकदम जालीम उपाय। पण आज माका भेंड्याची आमटी खाऊची इच्छा झाली, त्याच्यामुळे आज हे व्हिडिओ बनवतोय। माशाच्या तोडीस तोड आमटी होता ही। सगळ्यात पहिले गावठी भेंडे धुवून एखाद्या फडक्यान सुकवून घ्यायचे आणि मग त्याचे 3-4 तुकडे होतील असे तुकडे करायचे। आता एक कढई मध्यम आचेवर गरम करत ठेवायची आणि कढई गरम झाली का मग त्याच्यात तेल घालायचा। तेल गरम झाला का मग त्याच्यात लसूण घालायचे ठेचून आणि जरा परतून घ्यायचा। आता लसणीचा वास येऊक लागलो, मग आता त्याच्यात कांदो घालायचो बारीक केलेलो आणि परतून घ्यायचो गुलाबी रंगावर। कांद्याचा रंग आता गुलाबी होऊक लागलो तर आता ह्याच्यात आपण मालवणी हिरवा मसालो घालायचो। हिरवा मसालो म्हणजे माशाच्या आमटेक जो वापरतात ना तो, आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचा आणि लगेच मग त्याच्यात हिरव्या वाटाप घालायचा आणि गॅस मंद आचेवर करायचो। मंद किंवा मध्यम आचेवर असलो की मग वाटाप फाटणार नाही, त्यामुळे वाटाप घातला का लगेच गॅसची आच एकतर मंद करायची नाही तर मध्यम ठेवायची। वाटाप घातल्यानंतर तुमका या आमट्याची थिकनेस किती हवी त्या हिशोबान तुम्ही याच्यात पाणी घालायचा। म्हणजे तुमका किती पातळ हवी किती जाड हवी तुमका जर जायच्यात हे करूची असतात तर थोडा कमी पाणी घालायचा। जर तुमका पातळ आमटी होई असतात तर मग तुम्ही थोडासा त्याच्यात पाणी घालायचा एक्स्ट्रा। जर मग पाणी एक्स्ट्रा घातलात तुम्ही तर मग मसालो किंवा मीठ जर कमी जास्त झाला असेल तर थोडासा घालायचा परत। आता जे कापलेले भेंडे असत ते घालायचे आणि जर असं ढवळून घ्यायचा। मग चवीपुरता मीठ घालायचा आणि परत एकदा ढवळून घ्यायचा। मीठ व्यवस्थित लावा सगळ्या आमटेक। आता ही जी तुम्ही बघतास ना ही आता ही थोड्या वेळात ही एक उकळी इलेली दिसतात तुमका। हे छोटे छोटे बुडबुडे बारीक बारीक दिसतात ना, ही सुरुवात होता आता आमटी उकळायची। आता हे असे बुडबुडे तुमका दिसाक लागले का एक 3-4 वेळा ना प्रत्येक 2-3 मिनिटां तुमका हे असे बुडबुडे दिसाक लागले का हलकेच ढवळून घ्यायचा। 1-2 चमचे फक्त ढवळून घ्यायचा, म्हणजे कसा आमटी फाटणार नाही उगाच। आता ह्या आमटीचं वैशिष्ट्य म्हणजे ही आमटी मस्तपैकी तिखट लागता कारण हिरव्या वाटाप असता आणि त्याच्यात आपण हे गोडसर चवीचे भेंडे घातलेत। आता या भेंड्यांचो क्रंचीनेस जो असा तर तो पण आपल्याक ठेवचो, त्यामुळे ही आमटी जास्त वेळ उकळायची नाही। त्यामुळे तुमका एक तिखट चवीची आमटी, त्याच्यानंतर गोड चवीचो भेंडो आणि त्याच्यात त्याचा क्रंची टेक्स्चर, त्यामुळे ही खाऊक ना आमटी मजा येता। आता जर तुम्ही बघशात ही आमटेक ना व्यवस्थित उकळलेली व्यवस्थित आमटी ही। आता आपला गॅस बंद करू काही एक हरकत नाही, तर आता मग गॅस बंद करायचो आणि एक अर्धो पाऊण तास ही आमटी अशीच मुराक द्यायची मस्त। गॅस बंद करताना त्याच्यात एक 3-4 कोकमा घालायची, म्हणजे एक आंबट चव पण येतो मस्त। ही आमटी तुमका भाताबरोबर एक नंबर लागता। तुम्ही तांदळाची भाकरी पण याच्यावर खाऊ शकतास, या एक जबरदस्त कॉम्बिनेशन हा।
तर ही मालवणी पद्धतीच्या भेंड्याच्या आमटीची रेसिपी तुमका कशी वाटली ती माका नक्की सांगा. आणि तुम्ही पण भेंड्याची आमटी कशी करतास ती पण माका सांगा कमेंट करून. जर ह्यो आजचो व्हिडिओ तुमका आवडलो असा तर त्याका नक्की लाईक करा, शेअर करा